नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्यामस लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उंबरठ्याला लेपन कधी व कसे करावे आणि लेपन करण्याचे महत्त्व. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. असे लक्ष्मी मातेचे प्रभावी मंत्र मनातल्या मनात जपत आपल्याला हे सर्व करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मी मातेचे आगमन होते. लक्ष्मी मातेला हळद अत्यंत प्रिय आहे. हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्मामुळे हे नैसर्गिक जंतुनाशक म्हणूनही काम करते, ज्यामुळे कीटक दूर राहतात आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. हळदी लेपन हे प्रामुख्याने गुरुवार, शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्वच्छतेनंतर करावे. आता आपण बघूया उंबरठ्यावर हळदी लेपन का करावे. सकारात्मक ऊर्जा. घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने नकारात्मक शक्ती दूर होऊन सुखशांती येते. वास्तुदोष आणि राहुदोष. हळदीचा पिवळा रंग शुभ मानला जातो, ज्यामुळे घरातील वास्तुदोष आणि राहुदोष कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक जंतुनाशक. हळदीमध्ये कर्क्युमिन असल्यामुळे हे उत्तम अँटीबॅक्टेरियल आणि कीटकनाशक म्हणून काम करते. लक्ष्मी प्राप्ती. दररोज किंवा गुरुवारी उंबरठा पूजन हळद लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन स्थिर होते असे म्हणले जाते. सकाळी लवकर उठून घर झाडून पुसून झाल्यानंतर हळदी लेपन करावे. उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करून घ्यावा. लेपन बनवण्यासाठी शुद्ध हळदीमध्ये अष्टगंध, गुलाबजल किंवा गोमूत्र, गंगाजल आणि थोडे पाणी मिसळून जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी. आता हे मिश्रण उंबरठ्यावर लावून घ्यावे. लेपन लावल्यानंतर कुंकूचे स्वस्तिक दोन्ही बाजूला काढावे. हे सर्व झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा. हे सर्व करत असताना सतत मनात लक्ष्मी मातेचे स्मरण करावे. उंबरठ्याला नमस्कार करावा. तुम्हाला जमेल तशी छान रांगोळी काढावी. यामुळे घरामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा येते. तर आज आपण उंबरठ्यावर हळदी लेपन कधी, कसे आणि का करावे हे पाहिले. तसेच उंबरठ्यावर हळदी लेपन करण्याचे महत्त्वही पाहिले. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार.